Okay, so बेसिक्स ऑफ इलेक्ट्रिक सर्किट्स, त्यामध्ये पहिली थेरम जी आहे ती थेविनिन्स थेरम आणि सेकंड आहे नॉर्टन थेरम. आपण बघतोय थेविनिन्स थेरम. सो थेविनिन थेरममध्ये सगळ्यात पहिले काय आहे, फॉर पर्पज ऑफ डिस्कशन ॲट द पॉईंट वी कन्सिडर दॅट बोथ नेटवर्क्स आर कंपोज्ड ऑफ रजिस्टर अँड इंडिपेंडंट व्होल्टेज अँड करंट सोर्सेस. नॉर्मली जी थेविनिन्स थेरम आहे, या थेविनिन्स थेरममध्ये काय केलं जातं की जेही लिनियर नेटवर्क आहे, एनर्जी सोर्सेस जे प्रेझेंटेड आहे, फॉर एक्झाम्पल रजिस्टन्सेस ज्या सोर्समध्ये रजिस्टन्स प्लस व्होल्टेज सोर्स प्लस करंट सोर्स कन्सिडर केलेलं जे नेटवर्क आहे ते रिप्लेस करायचं ते पूर्ण नेटवर्क, आणि त्या रिप्लेस केलेल्या नेटवर्कमध्ये काय करायचं, एक व्होल्टेज सोर्स आणि त्याच्या सिरीजमध्ये एक रजिस्टन्स असं सर्किट तयार करायचं. ओके, म्हणजे काय केलं, जे सर्किट आहे त्या सर्किटला कॉम्प्रेस करायचं आणि कॉम्प्रेस केल्यानंतर एक व्होल्टेज सोर्स, दॅट व्होल्टेज सोर्स कॉल्ड ॲज द थेविनियन्स व्होल्टेज, आणि त्याच्या शेजारी म्हणजे सिरीजमध्ये एक रेजिस्टन्स असेल जो की असेल तो थेविनिन्स इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स. ओके, मग तो थेविनिन्स इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स येणार आणि त्यानंतर मग आपल्याला जे काही व्होल्टेज आहे किंवा करंट आहे सर्किटचा तो फाइंड आउट करता येईल. सो So we are directly go to the our न्यूमरिकल. न्यूमरिकल जेव्हा क्लिअर होतील तेव्हा ॲटोमॅटिकली आपल्याला जे पॉईंट आहे ते व्यवस्थित समजतील. सो होप सो अगेन माझी स्क्रीन दिसते सगळ्यांना. ओके, स्क्रीन दिसते सर्वांना. Yes, ma'am. Okay, so topic is the Thevenin's theorem. थेविनिन्स थेरममध्ये काय सांगितलं त्यांनी की कोणतंही कॉम्प्लिकेटेड नेटवर्क असेल, सपोज दिस इज युअर कॉम्प्लिकेटेड नेटवर्क, याला आपण म्हटलंय कॉम्प्लिकेटेड नेटवर्क. ह्या कॉम्प्लिकेटेड नेटवर्कचं काय करायचं, या कॉम्प्लिकेटेड नेटवर्कच्या समोर हा जो असेल तो तुमचा एक VTH, ज्यालाच की आपण काय म्हणू शकतो VOC म्हणजे ओपन सर्किट व्होल्टेज किंवा थेविनिन्स इक्विव्हॅलंट व्होल्टेज. ओके, या कॉम्प्लिकेटेड काय आहे ते, एनी complicated network containing energy source and resistance. ओके, कॉम्प्लिकेटेड नेटवर्क असेल ज्याच्यामध्ये काय असेल, रेजिस्टन्स किंवा आणि व्होल्टेज सोर्स. त्याला जर इक्विव्हॅलंटली जर बघितलं तर अजून कसं येणार, म्हणजे काय, हा असेल तुमचा व्होल्टेज सोर्स प्लस मायनसचा आणि त्याच्या सिरीजमध्ये हा काय असेल रेजिस्टन्स, दॅट इज RTH आणि VTH. आणि हे पुढे तुमचा हा समजा A पॉईंट आहे आणि हा B पॉईंट आहे, तर तुमचे हा असेल B पॉईंट आणि हा असेल तुमचा A पॉईंट. ओके, सिम्पली आपण काय करतोय, सर्किटला आपण केलं कॉम्प्रेस केलं, सर्किटला कॉम्प्रेस केल्यानंतर एक रेजिस्टन्स कॅल्क्युलेट केला जो की आहे तुमचा थेविनिन्स इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स आणि एक व्होल्टेज सोर्स. तर हे कसं कॅल्क्युलेट केलं तर त्यासाठी आपण स्टेप वाईज प्रोसिजर बघूया थ्रू दी न्यूमरिकल. सो राईट डाऊन दिस न्यूमरिकल. Write down this numerical.
This is your 1 ohm resistance, this is 2 ohm, this one is 3 ohm and this one is 4 ohm. इथे म्हटलेलं आहे RL. ओके, दिस वन इज युअर लोड रेजिस्टन्स. ओके, हा आहे 10 व्होल्टचा व्होल्टेज सोर्स. सांगितलं काय आहे न्यूमरिकलमध्ये, कन्वर्ट द सर्किट, convert the given network into Thevenin's equivalent circuit. Thevenin's equivalent network. काय सांगितलंय, गिवन नेटवर्क दिलंय आणि त्याला थेवेनिन्स इक्विव्हॅलंट नेटवर्क मध्ये कन्वर्ट करायचंय. फॉर एक्झाम्पल, थेवेनिन्स इक्विव्हॅलंट नेटवर्क म्हणजे काय, एक व्होल्टेज सोर्स आणि त्याच्या सिरीज मध्ये एक रेजिस्टन्स. सो सगळ्यात पहिले आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचंय, कॅल्क्युलेशन ऑफ थेवेनिन्स इक्विव्हॅलंट व्होल्टेज. स्टेप नंबर 1 काय असेल, कॅल्क्युलेट थेवेनिन्स इक्विव्हॅलंट व्होल्टेज, ज्याला की आपण काय म्हणतो, VTH. ओके, आता VTH कॅल्क्युलेट करायचं आहे, म्हणजेच काय का ह्या पॉईंटच्या आणि ह्या पॉईंटच्या अक्रॉसचं व्होल्टेज मेजर करायचंय. कन्सिडर करा, हा आहे A टर्मिनल, हा आहे B टर्मिनल. थेवेनिन्स इक्विव्हॅलंट व्होल्टेज म्हणजे काय, लोडच्या अक्रॉस किती व्होल्टेज आहे ते आपल्याला बघायचंय. मग हा जो लोड आहे दिलेला, हा लोड कसा असेल, या लोडची जी ब्रांच असणार आहे तिला काय करायचं, ओपन सर्किट करायचं. ओपन सर्किट म्हणजे काय, त्या ब्रांचला निग्लेक्ट करायचं. त्यानंतर हा पॉईंट जो आहे इथे बघा, ह्या पॉईंटला व्होल्टेज डिवाइड होईल. फॉर एक्झाम्पल, हे जे व्होल्टेज आहे, हे व्होल्टेज तुमच्या ह्या 1 ओहमच्या अक्रॉस डिफरंट असणार आहे, ह्या 2 ओहमच्या अक्रॉस डिफरंट असणार आहे, बिकॉज ऑफ दिस व्होल्टेज डिव्हिजन पॉईंट. ओके, जसे की सिरीजमध्ये काय असतं, व्होल्टेज डिवाइड होतं, तसे हे 2 पॉईंट जर कन्सिडर केले सिरीजमध्ये, तर ह्या दोघांमुळे काय होणार आहे, व्होल्टेज डिवाइड होणार आहे. तर सगळ्यात पहिले कॅल्क्युलेट थेवेनिन्स इक्विव्हॅलंट VTH म्हणजे काय करणार आपण, सगळ्यात पहिलं सर्किट ड्रॉ करून घेऊया. ओपन सर्किट व्होल्टेज, दिस वन इज युअर 1 ohm resistance, this is the 2 ohm resistance and this one is 3 ohm resistance. हा पॉइंट आपण A ओपन केला, हा B पण ओपन ठेवला आणि हे सर्किट कंप्लीट केलं इकडे. ओके, आता इथे आपल्याला माहिती आहे, ह्या पॉइंटला इथे हे जे व्होल्टेज असणार आहे तेच व्होल्टेज इथे असणार आहे, बरोबर का, कारण की इकडे काही करंट फ्लो होईल का, नाही होणार. ह्या पॉइंटला जे व्होल्टेज अपियर होईल तेच व्होल्टेज इथे अपियर होईल, म्हणजे यालाच आपण म्हणू शकतो VTH इथून इथपर्यंत. और VTH म्हणजेच VOC म्हणजे ओपन सर्किट व्होल्टेज. ओके, VTH म्हणजेच काय, VOC, दॅट इज ओपन सर्किट व्होल्टेज. मग आता ते कसं कॅल्क्युलेट करणार, तर सर्किटमध्ये काय आहेत बघा, करंट जो येणार आहे सर्किटमध्ये तो ह्या ब्रांचमध्ये फ्लो होईल. इकडे फ्लो होईल का, नाही, इकडे ओपन सर्किट आहे म्हणून तो इकडे फ्लो होणार. म्हणजे करंट हा फक्त एवढ्या ब्रांचसाठीच किंवा ह्या 2 सर्किटसाठीच लिमिटेड असणार आहेत. सो द नेक्स्ट काय करणार मग तुम्ही, बाय युजिंग व्होल्टेज डिव्हिजन रूल. व्होल्टेज डिव्हिजन रूलने, बाय युजिंग व्होल्टेज डिव्हिजन रूल. व्होल्टेज डिव्हिजन रूल काय सांगतं, V2 म्हणजे रेजिस्टर 2, हा 1 आहे आणि हा 2 आहे. 2 च्या अक्रॉसचं जर व्होल्टेज काढायचं असेल तर काय येईल फॉर्म्युला, 2 च्या अक्रॉस काढायचं असेल तर टोटल व्होल्टेज इनटू दॅट रजिस्टर, तोच रजिस्टर डिवायडेड बाय ॲडिशन ऑफ बोथ रजिस्टर. किती आहे टोटल व्होल्टेज, 10. जसं करंट डिव्हिजनमध्ये काय होतं, ज्याच्यातला करंट काढायचा आहे त्याच्या अपोजिट रजिस्टर आपण कन्सिडर करत होतो. पण सर्किट समजतंय ना सर्वांना, हे सिरीज कसं आलं, इकडे करंट फ्लो होणार नाही, म्हणजे इथून इथपर्यंतचं सर्किट येणार नाही. करंट जो फ्लो होईल ह्या व्होल्टेज सोर्समध्ये इथे असणार आहे, तोच करंट तुमचा इकडे जाणार आहे. म्हणजे हे 2 पॉईंट काय झाले, सिरीज झाले. पण सिरीजमध्ये काय डिवाइड होतं, व्होल्टेज डिवाइड होतं. मग ह्याच्या अक्रॉसचं जर व्होल्टेज काढलं तर तेच व्होल्टेज तुमचं काय असणार आहे, VTH और VOC. म्हणजे ते कसे काढणार, टोटल व्होल्टेज इन टू किती ओहम येतो, 2 ओहम डिवायडेड बाय 2 + 1 इज इक्वल्स टू किती येतं सांगा, 3. 20 डिवायडेड बाय 3 किती येतं, 20 डिवायडेड बाय 3, 6.66. येस 6.66 युनिट काय असेल, काय कॅल्क्युलेट केलं,
काय कॅल्क्युलेट Voltage. केलं? येस, दिस इज युअर व्होल्टेज. सो युनिट इज व्होल्ट्स. नाव हे व्होल्टेज तुमच्या ह्या 2 च्या अक्रॉसचं आहे, म्हणजेच हे व्होल्टेज हे असणार आहे. म्हणून याला आपण काय म्हटलं? VTH or VOC is equals to 6.666 volts. ओके, भेटला तुमची स्टेप नंबर 1. काय केलं स्टेप नंबर 1 मध्ये? कॅल्क्युलेट द थेव्हिनियन्स इक्विव्हॅलंट व्होल्टेज. आता थेव्हिनियन्स इक्विव्हॅलंट व्होल्टेज कॅल्क्युलेट झालं असेल तर नेक्स्ट स्टेप काय आहे? नेक्स्ट स्टेप आपली आहे कॅल्क्युलेट द थेव्हिनियन्स इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स. स्टेप नंबर 2 काय आहे? कॅल्क्युलेट थेव्हिनिन्स इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स. थेव्हिनिन्स इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स काढताना काय करायचं? जेवढे नंबर ऑफ व्होल्टेज सोर्स आहेत त्यांना शॉर्ट सर्किट करायचं आणि रिमेनिंग रेझिस्टन्स जे आहे सर्किटमध्ये ते कनेक्ट करायचे आणि लोड रेझिस्टन्स जिथे आहे त्याला काय करायचं? ओपन सर्किट ठेवायचं. ओके, म्हणजे हा किती आला तुमचा? 3 ओहम. हा झाला तुमचा किती? 2 ओहम. हा आहे 1 ओहम. सांगा आता कोण सिरीज कोण पॅरलल कसं करणार सांगा? दिस वन इज युअर बी, दिस वन इज ए. सांगा कोण सिरीज आहे कोण पॅरलल आहे? हे दोघं बघा, हा जर रेझिस्टन्स इथून काढून इथे टाकला तर हे दोघं पॉईंट, हे दोघं कसे असतील? Series. सिरीज कसे काय येणार ग? Sorry ma'am. सिरीज म्हणजे काय? सिरीज म्हणजे असं कनेक्शन, त्यांच्यामध्ये डायरेक्ट जो करंट इथून जाईल तोच करंट इकडे फ्लो होईल. सांगा मला, इथून जर करंट इथे गेला तर तोच करंट इकडे फ्लो होणार आहेत का? नाही. इथे डिवाइड होतोय करंट, इकडे पण जाणार इकडे पण जाणार. मग हे सिरीज नाही तर मग हे दोघं कसे असतील? Parallel. Parallel. पॅरलल. मग 1 पॅरलल 2 म्हणजे 2 × 1 डिवायडेड बाय 2 + 1 इज इक्वल टू 3 डिवायडेड बाय 3. नाही No सॉरी, ma'am. 2 डिवायडेड बाय 3 किती आलं? करा मग. 2 डिवायडेड बाय 3 किती येतं? 0.666. आपण 0. किती घेऊया? 0.667 ओहम आलं, बरोबर आहे. मग आता हा 0.667 जो आहे तो कसा आला? हा येणार इथून तुमचा बी, हा आला 0.667 आणि हा इथून इथे पुढे तुमचा 3 ओहम, बरोबर का? हा ए आणि हा बी. आता हे दोघं कसे आले मग? पॅरलल का सिरीज? Series. सिरीज. दोघांचे ॲडिशन करा. 0.667 + 3 इज इक्वल टू 3.667 ओहम, दॅट इज RTH इज इक्वल टू 3.6667. ओके, ओहम. झालं? कळालं का इथपर्यंत सर्वांना? Yes Yes, ma'am. ma'am. ओके, आता आपलं काय आहे? थेव्हिनिन्स इक्विव्हॅलंट सर्किट. थेव्हिनिन्स इक्विव्हॅलंट सर्किट काय सांगतं? VTH टाकायचं, RTH टाकायचं आणि त्याच्या सिरीजमध्ये AB मध्ये जो एलिमेंट असेल तो टाकायचा. टाका मग. VTH काय आहे? प्लस मायनस, त्याच्या सिरीजमध्ये हा तुमचा RTH, त्याच्यानंतर हा A आणि हा B, हा लोड रेझिस्टन्स, हा B, हा A आणि हे सर्किट कंप्लीट. हा किती होता लोड रेझिस्टन्स? लोड रेझिस्टन्स किती होता? 4 ओहम. हा किती होता? किती कॅल्क्युलेट केला आपण? 3.667 ओहम. आणि हा झाला तुमचा VOC और VTH इज इक्वल टू किती कॅल्क्युलेट केला आपण VOC और VTH? 6.666. मग याला पण आपण 6.667 म्हणू शकतो का? 6.667 व्होल्ट्स. येस और नो म्हणू शकतो का? Yes, ma'am. Ma'am. ओके, हे झालं तुमचं ॲक्च्युअल आन्सर. झालं? इथे आहे हा तुमचा टोटल थेव्हिनियन्स इक्विव्हॅलंट सर्किट. सो स्टेप नंबर 3 काय काढली आपण? ड्रॉ अँड व्हेरीफाय थेव्हिनिन्स इक्विव्हॅलंट सर्किट और नेटवर्क. ड्रॉ अँड व्हेरीफाय थेव्हिनियन्स इक्विव्हॅलंट नेटवर्क. आता समजा जर न्यूमरिकलमध्ये त्यांनी असं सांगितलेलं असेल का कॅल्क्युलेट द करंट फ्लोईंग थ्रू द लोड और कॅल्क्युलेट IL, लोड करंट. तर लोड करंट म्हणजे काय? या 4 ओहम मधनं किती करंट जातोय हा IL, तो कॅल्क्युलेट करायचा. तर लोड करंटचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. नॉर्मली I इज इक्वल टू V अपॉन R हा फॉर्म्युला असतो. टोटल व्होल्टेज इथं दिलेलं आहे किती?
6.667 दिलेलं आहे डिवायडेड बाय आर. आर किती आहे 2 आहे. दोघं रजिस्टर सिरीजमध्ये असल्यानंतर दोघांची काय करतो आपण ॲडिशन करतो म्हणजे 3.667 प्लस 4. कॅल्क्युलेट करा बरं किती येतं मग 6.667 डिवायडेड बाय 4 प्लस 3.667 सांगा किती येतं. 5.818. नाही किती आलं तुमचं. माझं आलंय 0.8695. तुमचं किती आलं. कॅल्क्युलेट करा ना सिम्पली दोघांचे ऍडिशन करून घ्या. 0.869. 0.869 युनिट काय असेल एम्पियर. म्हणजेच काय हा लोड करंटचा फॉर्म्युला काय घेतला आपण व्ही म्हणजे काय हा झाला तुमचा VOC और VTH. हा आर म्हणजे काय हा RTH प्लस हा काय घेतला आपण RL. हा झाला तुमचा लोड करंटचा फॉर्म्युला. बरोबर आहे. लोड करंट काय झाला मग VOC और VTH डिवायडेड बाय RTH प्लस RL. हा झाला तुमचा IL चा म्हणजे लोड करंटचा फॉर्म्युला. सो फ्रॉम दी न्यूमरिकल वी कॅन व्हेरीफाय द स्टेप्स नंबर 1 2 3 4 5 ज्या असतील त्या काय आहेत स्टेप्स. सगळ्यात पहिले न्यूमरिकल परत एकदा बघूया. काय केलं आपण हे आहेत न्यूमरिकलमध्ये सांगितलं होतं लोड करंट फाइंड आउट करा. लोड करंट फाइंड आउट करण्यासाठी सगळ्यात पहिले आपण काय कॅल्क्युलेट केलं थेव्हिनियन्स इक्विव्हॅलंट व्होल्टेज म्हणजे VTH कसं कॅल्क्युलेट करतात. हा जो आहे व्होल्टेज सोर्स तो घ्यायचा आणि ज्या ब्रांच मधला करंट फाइंड आउट करायचा आहे म्हणजे जी ब्रांच तुमची लोड रेजिस्टन्स आहे त्या ब्रांचला ओपन सर्किट करायचं आणि त्या ब्रांचच्या अक्रॉसचं जे व्होल्टेज असेल ते व्होल्टेज म्हणजे तुमचं थेव्हिनियन्स इक्विव्हॅलंट व्होल्टेज असेल. सो स्टेप नंबर 1 फाइंड VTH म्हणजेच काय व्होल्टेज अक्रॉस लोड रजिस्टर. ओके. मग लोड रजिस्टरच्या अक्रॉसचं व्होल्टेज कसं करतो आपण फाइंड आउट बाय युझिंग किर्चॉफ्स करंट अँड व्होल्टेज लॉ करंट लॉ यूज करायचा. हे आहे नॉर्मली ओपन म्हणजे इकडे करंट फ्लो होणार नाही. सर्किट आहे फक्त 1+2 सिरीजमध्ये आणि हा 10 व्होल्ट. करंट डिव्हिजन सिम्पली व्होल्टेज डिव्हिजन सिम्पली अप्लाय केलं तर 2 ओहमच्या अक्रॉसचं किती व्होल्टेज मिळालं आपल्याला 10 × 2 डिवायडेड बाय 2 + 1 इज 6.667. ओके. स्टेप नंबर 2 आपल्याला काय काढायचं आहे थेव्हिनियन्स इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स कसा कॅल्क्युलेट करतात जेवढे व्होल्टेज सोर्स आहे त्यांना काय करायचं शॉर्ट सर्किट आणि जो लोड रेजिस्टन्स आहे तिथे काय करायचं ओपन सर्किट म्हणजे सर्किटमध्ये फक्त रेजिस्टन्स प्रेझेंट असतील. मग हा 1 3 आणि 2 सुरुवात इकडनं करायची. जिकडे लोड रेजिस्टन्स आहे त्याच्या अपोजिट साईडने सुरुवात करायची. अपोजिट साईडने सुरुवात केली तर हे दोन्ही कसे आहेत पॅरलल. 2 पॅरलल 1 0.667 मिळालं. ते कॉम्बिनेशन सिरीज कोणाच्या आहेत 3 ओहमच्या. सो RTH विल बी 3.667. ओके. सो स्टेप नंबर 2 काय केली फाइंड RTH. मग RTH फाइंड आउट करताना आपण काय केलं व्होल्टेज सोर्स काय केला शॉर्ट सर्किट केला. त्यानंतर लोड रजिस्टर काय केला लोड रजिस्टर ओपन सर्किट केला. ओके. RTH फाइंड आउट करताना काय केलं व्होल्टेज सोर्स शॉर्ट सर्किट केलं आणि लोड रजिस्टर ओपन सर्किट केलं आणि आहे त्या रजिस्टर्सचं आपण काय केलं मग टोटल इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स ड्रॉ केला. त्यानंतर लास्टच्या स्टेपला आपण काय काढलं मग सर्किट ड्रॉ करून लोड करंट फाइंड आउट केला. सो फाइंड काय केलं मग फाइंड IL चा फॉर्म्युला काय आहे IL इज इक्वल टू VTH अपॉन RTH प्लस RL. ओके. हा तुमचा झाला फॉर्म्युला. ओके. सगळ्यांना कळालं कसं न्यूमरिकल सॉल्व्ह केलं आपण ते Yes, ma'am.